दीप ओळखलं ना? तू काय करतो इथे? अरे काय करतोय म्हणजे काय, आता तुला जॉब मिळालाय मग तुला सोडायला लागेल ना, म्हणून तुला घ्यायला आलोय. अच्छा, म्हणजे तुझं काम आहे हे सगळं? येस युअर ऑनर. काय गरज आहे तुला हे सगळं करायची? आणि मला न विचारता दुसऱ्यांना नंबर का देतो माझे? अरे असं काय करतेस, आपण फक्त मदत केली तुला. मी सांगितलं मदत करायला. अरे बेटा, तू स्वतःचा जीव धोक्यात घालून मला निर्दोष सिद्ध केलंस का? मी मागितली होती तुझी मदत, मला निर्दोष सिद्ध कर, मला निर्दोष सिद्ध कर, नाही ना? तू स्वतःच्या समाधानासाठी केलंस, तूच बोललीस. सेम इयर ब्रो. अरे आपण आपले कॉन्टॅक्ट आपल्या माणसांच्या मदतीसाठी नाही वापरले तर कोणासाठी वापरणार? आणि मी पण माझ्या समाधानासाठीच करतोय. आणि मी काय म्हणतोय, जॉब मिळाला ना बस. मला नकोय तो जॉब. मला माझी रिक्षा मिळेल तेव्हा माझं घर चालेल. मला एवढूशा पगारात जमणार नाहीये. बरं 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 ठीक आहे, चल माझ्यासोबत. अरे काय अचानक बोलतोय? रिक्षा पाहिजे की नाही? अरे मग बस चल. अरे पण कुठे जायचंय काय? सांगतो सगळं तुला, बस चल. अरे सर हे घ्या तुमच्या करिअर. थँक्यू. मला माहिती आहे त्या दिवशी अपघात नेमका कोणाच्या हातून झाला होता. ज्याने शिक्षा भोगली तो दोषी नाही. हे तर फक्त मला, दीपला आणि हत्याला माहिती होतं. मग हे कोण आहे? त्या दिवशीचं सत्य अजून कोणाला माहिती आहे? अहो स्वराज, काय हो, किती घाई गडबड. डब्बा राहिला ना? थँक्यू. आणि हे काय? आत्याचं पत्र आहे. निघालास तू? हा हो, हे बघ, हे तुझं पत्र आलं, हे तू वाच ना प्लीज. हा, माझं? मला उशीर झाला, मी निघ. अरे मला कोण पत्र पाठवणार आहे? काय एवढे घाई आहे याला? काय झालं या दोघांना अचानक? त्या सुलोचना आत्याला एवढं घाबरलेलं मी कधीच बघितलं नाहीये. म्हणजे नक्कीच काहीतरी मोठी गोष्ट आहे त्यात, जे दोघंही माझ्यापासून लपवत आहेत. असं काय लिहिलं असेल त्यात?